नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑनलाईन व्हिडिओ या शृंखलेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत वायरची ग्रेडिंग. वायरची ग्रेडिंग म्हणजे वायरची करंट कॅपॅसिटी याबद्दल आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहे की वायरची योग्य निवड आणि त्याची आवश्यकता काय आहे. जर वायरची योग्य निवड केलेली नसेल किंवा वायरची जर योग्य निवड झालेली नसेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, केबलची निवड चुकली तर शॉर्ट सर्किट होण्याचा संभव असतो. तसंच जास्तीचं वीज वायरिंगमध्ये खर्च होण्याची शक्यता असते. आता जास्तीची वीज म्हणजे एखाद्या इन्स्टॉलेशनमध्ये जेवढा लोड वापरात नसतो किंवा वापरलेला असतो त्याहीपेक्षा जास्त वीज ही चुकीची वायर वापरल्यामुळे इन्स्टॉलेशनमध्ये खर्च होते आणि याचं बिल हे ग्राहकाला पे करावं लागतं. त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि जास्तीचा वीज खर्च हा या वायरची निवड चुकल्याने आपल्याला याला सामोरं जावं लागतं. केबलची रचना यामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की अंडरग्राऊंड केबल्स, मेन केबल्स, सप्लाय पॉवर केबल अथवा घरगुती केबल. आता या ठिकाणी आपल्यासमोर दिसते ती म्हणजे UG केबलची थोडक्यात माहिती आपण इथे घेत आहोत. यामध्ये सॉलिड कोअर केबल आणि स्टँडर्ड कोअर केबल. सॉलिड कोअर केबल याच्यामध्ये एकच कंडक्टर असतो आणि त्यावरती इन्सुलेशनचं आवरण चढवलेलं असतं. या उलट स्टँडर्ड कोअर केबल यामध्ये अनेक लहान लहान तारा या एकत्र केलेल्या असतात आणि त्याच्यावरती एक सामायिक इन्सुलेशन दिलेलं असतं. आता सॉलिड कोअर केबल जी असते ती मेकॅनिकली तिची स्ट्रेंथ चांगली असते. मात्र जर काही कारणास्तव ती वायरमध्ये ब्रेक झाली, तुटली तर संपूर्ण वीज प्रवाह हा खंडित होतो. या उलट स्टँडर्ड कोअर केबल जी असते तिच्यामधला काही कंडक्टर जरी तुटले तरी इतर कंडक्टरमार्फत विजेचा प्रवाह हा सतत पुढे लोडला मिळत राहतो. हा या स्टँडर्ड कोअर केबलचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर ही जी सॉलिड कोअर केबल असते ही सॉलिड कोअर केबल वळवणं अथवा वाकवणं ही थोडी अवघड जाते. मात्र स्टँडर्ड कोअर केबल जी असते तिची फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता चांगली असल्यामुळे ती वळवायला अथवा वाकवायला ही सहज सोपी पडते. मात्र ज्या ठिकाणी जसा लोड आहे आणि जशी आवश्यकता आहे त्यानुसारच या वायरचा इलेक्ट्रिशियनने वापर करावा. या ठिकाणी आपण केबलची ही थोडक्यात रचना इथे आपण बघत आहोत की स्टँडर्ड कोअर केबल आहे आणि या बाजूला इथे आपल्याला दिसत आहे ती सॉलिड कोअर केबल आहे. सॉलिड कोअर केबल आणि या ठिकाणी अनेक स्टँडर्ड्स तिला बनवलेलं आहे आणि निळा भाग जो दिसतोय हा आहे त्याच्यावरचं इन्सुलेशन. ही जी अंडरग्राऊंड केबल असते अथवा जी पॉवर केबल म्हणून आपण जी वापरतो हिची थोडक्यात रचना या ठिकाणी आपण बघणार आहोत. याच्यामध्ये नंबर ऑफ वायर्स ज्या मूळ कंडक्टर्स या इथे दाखवलेल्या आहेत राखाडी रंगामध्ये. त्यानंतर वायर्स हे जे लाल, पिवळा आणि निळ्या रंगामध्ये ज्या 3 वायर्सचा इथे संच इथे दिसत आहे याला कोअर असं म्हटलं जातं. या ठिकाणी 3 कोअर्सची केबल आपण इथे बघत आहोत. त्यावरती जे रंगात लाल पिवळ्या रंगात जे आहे हे PVC इन्सुलेशन आहे आणि त्यावर केबल जॅकेट काळ्या रंगाचं म्हणजे सगळ्यात बाहेरील आवरण हे या ठिकाणी आपण बघत आहोत. आता याच केबलची थोडक्यात रचना, त्याचे भाग म्हणजे अंडरग्राऊंड केबलमध्ये असणाऱ्या वायर्सचे केबलचे हे थोडक्यात भाग या ठिकाणी आपण बघतोय. बाहेरील भागाला केबल जॅकेट, त्यानंतर सर्विंग, आर्मरिंग, बेडिंग, लेड शीथ आणि पेपर इन्सुलेशन हे जे भाग आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला एका आकृतीमध्ये दाखवत आहे.
ते म्हणजे सर्विंग, हा जो सगळ्यात बाहेरचा भाग दिसतो आपल्याला हिरव्या रंगाचा. आर्मरिंग म्हणजे या ठिकाणी स्टीलचे अथवा GIचे अनेक धातूच्या तारा या ठिकाणी एकत्र करून टाकलेले असतात, ज्याच्याने केबलच्या आतील भागाचे संरक्षण होते. म्हणजे केबलवरती जर बाहेरून आघात झाला, या आघातापासून केबलचं संरक्षण या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर बेडिंग, लेड शीथ आणि पेपर इन्सुलेशन असे इन्सुलेशनचे 3 प्रकार, 3 थर या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि सगळ्यात आतमध्ये असणारा तो कंडक्टर. याच केबलचा कट व्ह्यू म्हणजे समोरच्या बाजूने ही केबल कापली तर कशी दिसेल, तर हेच भाग या ठिकाणी आपण बघत आहोत. कंडक्टर्स, हे अनेक कंडक्टर्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत स्ट्रँड्समध्ये. त्याच्यानंतर पेपर इन्सुलेशन आहे, त्याच्यानंतर पेपर बेल्ट, लेड शीथ आणि सर्विंग असे हे भाग केबलचे या ठिकाणी आपण बघत आहोत. आता ग्रेडनुसार केबलची प्रवाह क्षमता आपण बघूया. या ठिकाणी एक छोटासा चार्ट मी आपल्यासाठी दाखवत आहे. या ठिकाणी 100 अँपिअरची केबल साधारणपणे 3 ग्रेड या क्षमतेची इथे असते. त्यानंतर 65 अँपिअरची 6 ग्रेड, 50 अँपिअरची 8 ग्रेड, अशा प्रकारे ग्रेड जसजशा वाढत जात आहेत तसतसं इकडे करंट कॅपॅसिटी त्याची कमी कमी होत आहे. आता हा जो चार्ट आहे हा प्रत्येक कंपनीप्रमाणे कदाचित हा वेगवेगळा असू शकतो. घरगुती वायर्सची साठी एक तक्ता, याचा आपण इथे अभ्यास करूया. आपल्याला आवश्यकता असेल तर हा तक्ता आपण लिहूनही घेऊ शकता. यामध्ये 0.5 स्क्वेअर mm ची वायर साधारणपणे 4 अँपिअर एवढा प्रवाह या ठिकाणी घेते. 0.75 स्क्वेअर mm ची वायर 7 अँपिअर प्रवाह घेते आणि 1 स्क्वेअर mm ची वायर 12 अँपिअरपर्यंत मॅक्झिमम प्रवाह घेते. आता घरगुती वायरिंग करता 0.5, 0.75 आणि 1 ह्या पहिल्या 3 ज्या वायर्स आहेत, ह्या वायर्स घरगुती वापरासाठी सध्या कुठेही वापरल्या जात नाहीत. याचं कारण असं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या घरगुती उपकरणांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच त्याची प्रत्येक घराची लोड कॅपॅसिटी ही वाढलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे 1.5 स्क्वेअर mm ते 2.5 स्क्वेअर mm च्या वायर्स ह्या सर्वत्र प्रचलित आहे. आता 4 स्क्वेअर mm ची जी वायर आहे ही साधारणपणे 2.5 ते 4 स्क्वेअर mm ची वायर ही साधारणपणे घरगुती उपकरणामध्ये असणाऱ्या पॉवर लोड म्हणजे पॉवर पॉईंट करता या वायरचा वापर केला जातो. पुढच्या ज्या वायर्स आहेत या सगळ्या आपल्या माहितीसाठी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. याचा प्रत्यक्षात घरगुती वापरासाठी फार कमी प्रमाणात उपयोग या ठिकाणी होतो. आता वायर केबलची प्रवाह क्षमता कशी माहिती करावी, हा आपल्याला सगळ्यांना असणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडासा याच्यावरती आपण आता विचार करूया. आता केबलची निवड करताना त्याची आपल्याला केबलची प्रवाह क्षमता माहिती करणं आवश्यक आहे. यासाठी पुढे मी काही मुद्दे दिलेले आहेत, या मुद्द्यांचा आपण विचार करूया. त्यात प्रथम, जोडण्यात येत असलेला लोड हा किती आहे. पहिले आपल्याला या लोडची एकंदरीत हा लोड कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. त्यानंतर लोड व सोर्स यामधील अंतर किती आहे, हा महत्त्वाचा भाग आहे की किती अंतरावर आपल्याला तो लोड आहे आणि कुठून सप्लाय घ्यायचा आहे, त्याच्यामधलं अंतर किती आहे, तर हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर सिस्टीम व्होल्टेज किती आहे, म्हणजे 230 व्होल्ट आहे की 415 व्होल्ट आहे, या सिस्टीम व्होल्टेजचा विचार करावा लागेल. त्यानंतर लोडचा पॉवर फॅक्टर किती आहे. आपल्याला माहितीच आहे की पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर लोड करंट वाढतो, त्यामुळे पॉवर फॅक्टर लोडचा काय आहे
हा विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर व्होल्टेज ड्रॉप, साधारणपणे स्टँडर्ड व्होल्टेज ड्रॉपचा विचार करून आपल्याला हा व्होल्टेज ड्रॉपचाही विचार करावा लागेल. त्यानंतर डिमांड फॅक्टर. या सर्व गोष्टी आपण सर्वप्रथम माहिती करून घेतल्या पाहिजेत. आता या ठिकाणी एक उदाहरणाखातर आपण एक छोटंसं कॅल्क्युलेशन बघूया. समजा टोटल लोड हा 1 किलोवॅटचा आहे आणि यातला डिमांड फॅक्टर हा 1 आहे असं जर आपण धरलं, तर या ठिकाणी एक फॉर्म्युला आपल्यासमोर मी देत आहे. त्यामध्ये कंझ्युम लोड बरोबर टोटल लोड गुणिले डिमांड फॅक्टर. आता कंझ्युम लोड जर आपल्याला काढायचा आहे, त्यामध्ये टोटल लोड आपल्याकडे आहे 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट आणि गुणिले डिमांड फॅक्टर 1 बरोबर 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. आता हाच लोड KVA मध्ये माहिती करायचा असेल तर KVA बरोबर किलोवॅट भागिले पॉवर फॅक्टर. या सूत्रानुसार आपला किलोवॅट लोड आहे 1 आणि आपल्या लोडचा पॉवर फॅक्टर असेल समजा 0.8. अशा वेळेला हा कंझ्युम लोड आपला असेल 1.25 KVA. आता या लोडचा फुल लोड करंट माहिती करायचा असेल तर KVA गुणिले 1000 भागिले 1.732 गुणिले आपलं स्टँडर्ड व्होल्टेज जर असेल 230 वोल्ट सिंगल फेजसाठी, तर ते 230 वोल्ट. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर आपला लोड जर टाकला तर आपण त्याचा फुल लोड करंट या ठिकाणी माहिती करू. आता 1.25 गुणिले 1.25 म्हणजे आपला कंझ्युम लोड 1.25 गुणिले 1000 भागिले 1.732 गुणिले आपला सप्लाय व्होल्टेज 220. मित्रांनो, याचा जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर तो येतो आपला फुल लोड करंट येतो 3.137 एम्पियर म्हणजेच साधारणपणे 3 एम्पियर एवढा आपला या लोडचा करंट असेल. आता जो आपण मागे यापूर्वी टेबल बघितला, तर हा लोड आलेला करंट हा जर का आपण त्या करंटनुसार त्या टेबलमध्ये जर टाकला तर साधारणपणे 0.5 स्क्वेअर MM केबल ही या लोडसाठी उपयोगी पडेल किंवा 1 स्क्वेअर MM केबल या ठिकाणी आपण वापरू शकतो. अशा प्रकारे आपण वापरत असलेला लोड हा किती आहे हा जर पहिले कॅल्क्युलेट केला, त्याचा करंट कॅल्क्युलेट केला, तर मित्रांनो आपण त्या टेबलनुसार सहज केबलची निवड ही आपल्याला करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण केबल, त्याची रचना आणि त्याची करंट कॅपॅसिटी माहिती करून तिची निवड कशी करावी याबद्दल आज या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.